नमस्कार मंडळी, मी सोनाली आपलं स्वागत करते एका नवीन ब्लॉगमध्ये. हा पहा बाहेरचा परिसर. कटऱ्याला जे आम्ही हॉटेल केलेलं आहे त्या हॉटेलचा हा एक बाहेरचा व्ह्यू आहे. हा खाली इथे एक बस स्टॉप आहे. त्या बस स्टॉपवरती जे प्रवासी बसनी आलेले आहेत त्यांनी इथे खाली अंथरुणं टाकून रात्री झोपले होते. काही लोक असं बसेसवरती पण झोपलेले आहेत. जिथे जिथे जागा मिळेल तिथे तिथे कदाचित लोक झोपण्याचा प्रयत्न करतात का काय, कारण रूम्स आम्हाला पण काल अवेलेबल होत नव्हत्या. आता सकाळचे 6:15 वाजलेले आहेत. आम्ही आता एक अर्ध्या तासामध्ये इथून निघणार आहोत. इथून पुढे आम्ही तिकीट काउंटरवरती जाऊन जो दर्शनाचा पास आहे तो पास काढणार आहोत आणि त्यानंतर पुढे दर्शनाला जाणार आहोत. नमस्कार मित्रांनो, तर आता आम्ही नाश्ता करायला बसलेलो आहोत. नाश्ता करून आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं या व्लॉगमध्ये. आता आम्ही आता सगळं नाश्ता वगैरे करून निघालेलो आहोत दर्शनासाठी. जे हॉटेल आहे आमचं ते 1.5 किलोमीटर लांब आहे याच्यापासून, मंदिरापासून. आणि आता पासच्या लाईनसाठी आम्ही थांबायला चाललेलो आहोत. तर पासच्या तिथे गेल्यावरती पण तुम्हाला जे काही पिक्चर आहे ते तुम्हाला मी दाखवतो. तर मित्रांनो आम्ही आता पासेस काढून घेतलेले आहेत आणि आता आम्ही वरच्या बाजूला चढाई करायला सुरुवात केलेली आहे. बघू आता इथून घोडा वगैरे काही करायला जमत आहे का ते. ऑलरेडी दम लागायला लागलेला आहे कारण थोडा सडाचा रस्ता आहे. त्यामुळे बाळा ते पास दाखव ना. तर हे आहे पास. अशा पद्धतीचा पास मिळतो. तो पास आपला फक्त ID कार्ड म्हणजे आधार कार्ड द्यायचं त्यांना तिथे आणि फ्री ऑफ कॉस्ट हा पास तयार करून दिला जातो. आपलं फक्त डोळ्यांचं स्कॅनिंग केलं जातं. आधार कार्डाच्या बरोबर ते मॅचिंग होते की नाही ते चेक करतात. ते केल्यानंतर आपल्याला हा पास ते तयार करून देतात. हा पास घेऊन आता आम्ही निघालेलो आहोत. तर मित्रांनो रस्त्याने आता चाललेलो आहे आम्ही. या रस्त्यामध्ये बरीचशी दुकानं आहेत. अशा पद्धतीचे फोटोशॉप्स पण आहेत. शिवाय बरेचसे ज्वेलरी म्हणा, प्रसाद म्हणा, अक्रोड्स वगैरे, ड्रायफ्रूट वगैरे याची दुकानं आहेत. हॉटेल वगैरे आहेत आजूबाजूला. रस्त्याच्या दुतर्फाही दुकानं आहेत बऱ्याच वरतीपर्यंत. तर जाताना खाण्यापिण्याची तशी काही प्रॉब्लेम नाही आहे. एकदा तिकीट काढून द्यायला. हा बहुतेक फोटो स्टुडिओ आहे. हो, हा फोटो स्टुडिओ आहे. इथे तुम्ही आपला फोटो काढू शकता कारण वरती मंदिरामध्ये अलाउड नसेल कदाचित. त्यामुळे इथे फोटो काढण्यासाठी सेम तशाच पद्धतीचा सेटअप बनवलेला आहे त्यांनी. तिथे येऊन पण आपण फोटो काढू शकतो. तर मित्रांनो आता मंदिराची लाईन ऑलमोस्ट सुरू झालेली आहे.
इथून आम्हाला एका बाजूने असं पाठवलेलं आहे आणि पुढे एक गेट दिसतंय, मी दाखवते तुम्हाला. असं हे एक पोल वगैरे लावलेलं आहे, अशा पोलच्या मधून लाईन चालू आहे आणि हे समोर जे गेट दिसतंय हे गेटमधून आतमध्ये जायचं आहे आपल्याला. आम्ही आता चौकशी करणार आहे की घोडे किंवा खेचर जे असतात ते कुठे मिळणार आहेत, कारण कदाचित एवढी चढाई आम्ही नाही करणार पायी. जेवढं जमेल तेवढं पायी चढण्याचा प्रयत्न करू, कारण तसंही अर्ध्या रस्त्यापर्यंतच खेचर किंवा घोडे जातात, तिथून पुढे पायीच चालावं लागतं. त्यामुळे आता आम्ही चौकशी करतो घोड्यांची. इथे एक लगेज साठीची रूम आहे, सामान इथे ठेवावं लागतं आपल्याला. विशाल इकडे पुढे, आपलं लगेच नाहीच आहे ना. हे एक लगेज रूम आहे, तिथे आपल्याला सगळं सामान आपलं ठेवावं लागतं. मित्रांनो, या ठिकाणी आमचं चेकिंग झालं. फक्त बॅग जी आम्ही छोटीशी एक सोबत आणलेली होती ती बॅग फक्त या मशीनमधनं चेक करून घेतली त्यांनी, बाकी दुसरं काही केलेलं नाही आहे आणि आम्हाला पुढे सोडून दिलं आहे. हे अशा प्रकारचे शेड वगैरे बनवलेले आहेत आणि भाविकांचं पूर्णपणे जे संरक्षण म्हणू शकतो आपण उन्हापासून, ते करण्याची पूर्ण तयारी आहे इथे. खूप व्यवस्थित पद्धतीने इथे शेड्स बनवलेले आहेत. आपल्याला ऊन पाऊस वगैरे काही लागण्याचे चान्सेस कमी आहेत. मध्ये मध्ये थोड्या ठिकाणी कदाचित आहेत ओपन एरियाज, जसं आता हा पुढे आलेला आहे. पण तर अशा प्रकारचे शेड्स बनवलेले आहेत जिथून आपल्याला आता पुढे जायचं आहे. आमची इथे चर्चा चालू आहे, ॲक्च्युली बार्गेनिंग चालू आहे की पैसे किती लावायचे, काय लावायचे. हे लोक नाही बार्गेनिंग चालू आहे. 1250 हे लोक म्हणत आहेत पूर्ण रस्त्यापर्यंत ते सोडतील वरपर्यंत. अदरवाईज 650मध्ये आम्हाला हे अर्ध्या रस्त्यापर्यंत म्हणजे अर्धकुवारीपर्यंत सोडायला तयार आहेत. पण ते म्हणतात की पूर्ण जर का करायचं झालं तर 3000मध्ये सोडणार ते येऊनच. पण आम्हाला जाताना आम्हाला फक्त करायचं आहे, येताना करायची गरज नाही वाटत आहे, जाताना करावं लागेल. मित्रांनो, हा पुढे पालखी, पिठू आणि पेड बुकिंग काउंटर आहे याचा. इथे आपण बुकिंग करू शकतो. हे आहे पवनी पालखी अँड पिठू प्रीपेड बुकिंग काउंटर. हे याचे रेट्स आहेत. थोडं क्लोजमधून घेते मी हे रेट्स. तुम्ही थोडा वेळ व्हिडिओ पॉज करून हे रेट्स तुम्ही पाहू शकता. ते पण घेतलं मी. तर मित्रांनो, आम्ही आता घोड्यांचं जे बार्गेनिंग होतं आमच्यासाठी ते केलेलं आहे. घोडे 1250मध्ये आम्ही पूर्ण रस्ता म्हणजे मंदिरापर्यंत आम्ही घोडा केलेला आहे. 1250 रुपये भाडं आहे त्याचं. ते आम्हाला पूर्ण वरपर्यंत म्हणजे मंदिरापर्यंत घेऊन जाणार. भवानी म्हणून तो पॉईंट आहे ॲक्च्युली. एक अर्धकुवारी आहे, त्याच्या पुढे आहे भवानी. भवानी म्हणजेच ते मंदिराचा परिसर जिथे ते आम्हाला सोडणार. त्यानंतर जर आमची इच्छा असेल तर ते परत आम्हाला घेऊन येतील. अदरवाईज आपण ठरवू शकतो की आपण चालत यायचं की त्यांच्यासोबत यायचं. जाताना आम्हाला 1250 रुपये लागणार आणि येताना जर का करायचं झालं घोडा तर 1650 रुपये लागणार. आणि 2 मुलं जी आहेत आमची, ही जी 2 मुलं आहेत, ह्या 2 मुलांचे पण एक घोडा केलेला आहे त्यांच्यासाठी. आणि मी आणि वेदू आम्ही दोघं जण एकत्र बसू. तर मित्रांनो, आमचं दर्शन झालेलं आहे आता आणि आम्ही
बाबाच्या दर्शनासाठी म्हणून चाललेलो आहोत आणि खूप मोठी लाईन लागलेली आहे इथे. बघूयात आता थोडं. चार्जिंग संपत आलेलं आहे. खूप मोठी लाईन लागलेली आहे. आम्ही तिकीट काढणार आहोत पहिल्यांदा. तिकीट काढून झालं की मग नंतर आम्ही वरती रोपवेने जाणार. रोपवेचं ॲक्च्युली चार्जेस आहेत 100 रुपीज पर पर्सन. तर आता बघूयात. लाईन तर लागलेली आहे, भली मोठी लाईन आहे, खूपच मोठी लाईन आहे. किती वेळामध्ये हां ते आता अजून किती वेळ लागतोय माहिती नाही आम्हाला तिकीटं मिळायला. बघूयात. हे वैष्णवदेवीचं मंदिर आहे. आम्ही म्हणतात 7 मिनिटं तेच सांगतात. तर मित्रांनो आम्हाला आता ही तिकीट्स आम्हाला मिळालेली आहेत. अशा प्रकारचं एक तिकीट मिळतं रोपवेसाठी जे भैरव बाबाला जातं. इथून हा रोपवेचा रस्ता आहे. नजर आता पुढे त्या लाईनला थांबलं. तिकीट्स मिळाली. आता तिकीट्स मिळून पण आम्हाला आता पुढे रोपवेमध्ये बसण्यासाठी पण रोपवेच्या कॅबिनमध्ये बसण्यासाठी पण आम्हाला परत थांबावंच लागणार आहे. ही भली मोठी लाईन लागलेली आहे. तर मित्रांनो आम्ही आता भैरवबाबाच्या मंदिरामध्ये वरती जाऊन आलो. तिथे वरती फोटोग्राफी ॲक्च्युली अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही असंच खाली आलो. हे माझ्या पाठीमागे जे दिसतं आहे ते आहे भैरवबाबांचं मंदिर. आता दर्शन घेऊन आम्ही खाली आलेलो आहोत. 6:30पर्यंतच शेवटची हे जाणार आहे केबल कार जी आहे, म्हणजे रोपवेची जी केबल कार आहे ती संध्याकाळी 6:30पर्यंतच फक्त जाणार आहे. त्यामुळे आम्हाला तिथे पटकन जावं लागणार आहे. तर मित्रांनो आमचं भैरू बाबाचं पण दर्शन झालेलं आहे. आता आम्ही पुन्हा परतीच्या वाटेवरती निघालेलो आहोत. आता चालत चाललो आहे आणि तोच रस्ता आहे ज्या रस्त्याने आम्ही वरती आलो. आता जे बिल्डिंग तुम्ही पाहिली ते पार्वती भवन आहे. ते पार्वती भवन जे आहे तिथे लॉकर्सची सुविधा आहे. शिवाय तिथे काही रूम्स वगैरे पण मिळतात, पण त्या लिमिटेड आहेत. त्यामुळे ते लिमिटेड मिळतात. त्यामुळे मग तिथे लवकर जर तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर तुम्हाला ॲडव्हान्समध्ये बुकिंग करावी लागते. कमीत कमी 2 ते 3 महिने आधी तुम्हाला बुकिंग करावी लागते. सूर्यास्त होत आहे आता. चाललो आहे आम्ही आता हॉटेलसाठी. चाललो आहे आम्ही आता खाली.